मनुष्य तेव्हा सुखी राहू शकतो जेव्हा त्याचं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असू शकते। आजचा विषय तुमच्या लक्षातच आला असेल। नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपल्या मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। तुम्ही पाहताय नीलम टॉक शो। आता जसं मी बोलले की आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला योग्य सल्लागार पाहिजे असतो आणि तोच सल्लागार आजच्या आपण नीलम टॉक शो मध्ये त्या व्यक्तीशी भेटणार आहोत, गीताली। नमस्कार। नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत। निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजय सिंह राजपूत। साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजय सिंह राजपूत। आजच्या नीलम टॉक शो मध्ये आपण पाहणार आहोत स्वागत आहे नीलमताई। थँक्यू। हा आहे आमचा थिंक हेल्थ अँड फिटनेस स्टुडिओ, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वांना डाएट, फूड, न्यूट्रिशन याच्याबद्दल गायडन्स देतो, न्यूट्रिशन सर्व करतो, कन्सल्टेशन देतो, डाएट रेक्टिफिकेशन करतो आणि इन जनरल आम्ही सगळ्यांना चांगली हेल्थ देतो। मस्त मस्त, खूप छान काम करताय, चांगलं काम करताय। ते सध्याचं काळाची गरज आहे असं म्हणायला पाहिजे अगदी। मनुष्य तेव्हा सुखी राहू शकतो जेव्हा तो निरोगी आणि तंदुरुस्त असतो। आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपल्या मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। तुम्ही पाहताय नीलम टॉक शो। जसं बोलले की आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण योग्य सल्लागार शोधत असतो आणि तोच योग्य सल्लागार म्हणजे गीताली निलेश सुपेकर। त्यांची आज ओळख करून देणार आहे आजच्या नीलम टॉक शो मध्ये। नीलम टॉक शो मध्ये गीताली तुझं मनापासून स्वागत करते की आता मी जसे बोलले की योग्य सल्लागार आम्ही कसा ओळखायचा योग्य सल्लागार? ओके, योग्य सल्लागार म्हणजे काय? आरोग्य सल्लागार म्हणजे ज्याला त्या आरोग्याबद्दल विशेष माहिती आहे असा तो सल्लागार असतो। म्हणजे काय तर तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणच जर सगळे निर्णय घेतले तर आपल्याला सुदृढ आरोग्य मिळत नाही। मग त्याच्यासाठी जसं आपल्याला आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जावं लागतं, तसं जर आरोग्या रिलेटेड आपल्याला काही जर माहिती हवी आहे किंवा आपल्याला वजन कमी करून हवं आहे किंवा आपल्याला आहार मार्गदर्शन हवं आहे तर तज्ज्ञाकडे जाणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेशन असलेला कुठलाही तज्ज्ञ तुम्हाला ही सगळी मदत करू शकतो। आणि माझ्या मते सल्लागार हा विशेष व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे जाऊनच सल्ला घेणं गरजेचं आहे। कारण कसं ना, मार्ग आपल्याला सापडत नसतो। म्हणजे इतकी धावती जीवनशैली झाली आहे की काय करावं म्हणजे वेळच नसतो म्हणलं तरी चालेल व्यायामाला, आणि त्यात आहारावर आपल्याला लक्ष द्यायचं। म्हणजे गीताली आहार तज्ञ आहे, तर आहार तज्ञ आधी कुठे एज्युकेशन झालं वगैरे सांगा। सो पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या अनुभवातून या सगळ्या गोष्टी पुढे नेलेल्या आहेत। मी स्वतः गृहिणी होते, पण माझं वजन जेव्हा वाढलेलं होतं तर खूप सारे प्रकार जसे सगळेजण करतात तसे मीही करून बघितले होते आणि काही केलं त्याला यश येत नव्हतं। मग मी ठरवलं की आता जायचं तर मुळापाशीच जायचं आणि पूर्ण काय म्हणतात त्याला तिथूनच तो मार्ग शोधून आणायचा आणि त्या पद्धतीने मी स्वतः अभ्यास करून ॲज अ सर्टिफाईड न्यूट्रिशन कन्सल्टंट अशी डिग्री घेऊन प्रिसिजन न्यूट्रिशन कडनं माझं सर्टिफिकेशन झालं। सायमल्टेनियसली मी माझं वजनही कमी केलं, मी आहाराबद्दल सखोल माहिती घेतली, आरोग्याविषयी अजून काय सगळ्यांना प्रबोधन करता येईल या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर गेली 15 वर्ष मी आज या प्रोफेशन मध्ये काम करते आहे। 15 ते 20 हजारापेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत चांगली जीवनशैली, चांगलं आरोग्य जगण्यासाठी मी मदत केलेली आहे आणि हे काम अविरत चालूच आहे। छान, चांगली जीवनशैली, चांगलं आरोग्य, कारण आरोग्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। म्हणजे ते पाऊलच पुढे टाकू शकणार नाही, सगळं आरोग्यावर आपल्या अवलंबून असतं। तर आपलं स्वास्थ्य कसं राखायचं आपण? ओके, स्वास्थ्य राखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं BMI काय आहे हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे। एक मेटाबॉलिक प्रोफाइलिंगचं मशीन येतं, तुम्ही जर त्याच्यावर उभे राहिलात, अगदी कुठेही डॉक्टरांकडे आजकाल अवेलेबल असतात किंवा माझ्या स्टुडिओमध्ये पण आहे, तर पहिल्यांदा तुमचा BMI चेक करून घेतला की तुम्हाला कळतं आयडियल इंडियन बॉडी स्ट्रक्चर प्रमाणे 23 BMI पाहिजे। जर तुम्ही 23च्या पलीकडे आहात किंवा अलीकडे आहात म्हणजे तुम्ही अंडरवेट कॅटेगरीमध्ये येतात आणि पलीकडे म्हणजे तुमचं जितका जास्त BMI तितकं तुमचं वजन जास्त आणि वजन जास्त म्हणजे त्याचा आरोग्यावरती परिणाम। हा सिंपल साधा फंडा आहे की तुम्ही हेल्दी आहात का नाही।
माझं 4 किलो वजन जास्त असण्याचा प्रश्न नाहीये, पण जर तुम्हाला थकवा येत असेल, तुमची एनर्जी कमी असेल, तुम्हाला सतत आजारपण सहन करावं लागत असेल, प्रत्येक ऋतू बदलानंतर तुम्हाला जर त्रास होत असेल, तर याचा अर्थ तुमचं आरोग्य सुदृढ नाहीये आणि ताबडतोब त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. 15 वर्षांचा अनुभव आहे. येस. म्हणजे भरपूर अनुभव आहे. म्हणजे आजकाल कसं ना, प्रत्येकाला 0 फिगर पाहिजे असते. म्हणजे वजन व्यवस्थापन, वेट लॉस हा प्रचंड मोठी समस्या म्हणलं तरी चालेल, की प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं. कसं करायचं वजन कमी? सो सगळ्यात महत्त्वाचं, जसं मगाशी मी सांगितलं की BMI थ्रू आपण चेक करू शकतो की आपण मापात आहोत का नाही. त्याच्याप्रमाणेच जर वजन ही जर संकल्पना घेतली तर 3-4 किलो वजन जास्त असणं फरक नाहीये, पण मी जसं सांगितलं की आपण त्या क्रायटेरियात बसतोय का, की एनर्जी बरोबर आहे का, किंवा आपण आजारी पडत नाहीये ना, या सगळ्या समस्या आपण ओके असतील तर मग मात्र त्या वजनाकडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. हेल्दी इटिंग पासून वेट लॉस सुरू होतो. सो असं म्हणतात की ॲब्स आर मेड इन किचन नॉट इन जिम. तर त्याचप्रमाणे आपण आपलं सुदृढ आयुष्य हे फक्त चांगल्या खाण्यापिण्याच्या पद्धतींमधनं, चांगल्या सवयींमधनंच मिळू शकतो, असं मला इथे सांगायचंय. सो सात्विक संतुलित आहार हे म्हणजे घरचं खाणं. सात्विक संतुलितचा अर्थ काय, तर घरचं खाणं, फळभाज्या, पालेभाज्या, फळं, कडधान्य या सगळ्या गोष्टींचा समावेश, प्रोटीनयुक्त जेवण, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित केला तर आय थिंक वजनाची समस्या येणार नाही. आणि एक 25 ते 30 मिनिटाचा रोज एक्सरसाइज, भले तो रोज नाही झाला तरी चालेल, पण आठवड्यातनं एक 4 दिवस तरी किमान आपण चालणं, फिरणं किंवा थोडंफार हालचाली यांच्याकडे जर लक्ष दिलं तर या समस्या भेडसावणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनाच बाहेर खायला आवडतं, हॉटेलिंग करायला आवडतं, बाहेर खाणं टेस्टी असतं. ओके, पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे आपल्याला माहिती आहे की ते हेल्दी नाहीये, पण त्याला कुठंतरी प्रमाण पाहिजे. म्हणजे मी आठवड्यातनं जर 3-4 वेळेला सतत बाहेर जात असेल तर माझ्या मते आपल्याला ते कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि थोडंसं कॉन्शियसली आपल्या जीवनशैलीकडे बघणं गरजेचं आहे. हाच मी फंडा याच्यामध्ये सांगते. खूप छान आहे आणि खूप छान टिप्स देते. खरं सगळ्यांनी यावर विचार करायला पाहिजे अगदी. येस, आणि अंमलात आणायला पाहिजे. त्या सगळ्यात महत्त्वाचं, वेट लॉस क्लिष्ट नाहीये. वेट लॉस अतिशय सोपा आहे, फक्त तो समजून घेण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठीच तज्ञ लागतो. आणि इथेच आपली गफलत होते, चूक होते की वजन म्हणलं की आपण वेड्यासारखं धावत सुटतो, पळत सुटतो, व्यायाम करू. हा, आणि मला एक्सरसाइज करायचं आहे किंवा मला वजन कमी करायचं म्हणून मी झुंबा लावते. पण हे तज्ञांनी सांगू दे की तुमच्या BMI नुसार, तुमच्या जीवनशैलीनुसार, तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्ही कुठला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि तो किती वेळ करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 80-20 रूल हा समजणं गरजेचं आहे. 80% हा फूड, डाएट अँड न्यूट्रिशन आणि 20% एक्सरसाइज, आणि आपण करतो उठतो. आणि मग गंमत होते आणि मग आपल्याला असं वाटतं मग तो एक्सरसाइज 4 दिवसानंतर बंद पडतो आणि मग परत जायचं. सो जर आहारशैली, जीवनशैली याच्यावर काम केलं तर ते कायम, म्हणजे आपण रोज जेवणार आहोत ना, मग आपण त्याच्यातच जर व्यवस्थित आहार तयार करून घेतला किंवा जर विचार केला तर माझ्या मते या सगळ्या गोष्टी फॉल इन प्लेस होतील आणि तुमचं आरोग्य सुदृढ राहून वजन पण कमी. गीताली, आता तुझ्या बोलण्यात आलं की सगळं संतुलित आहार, म्हणजे अगदी पौष्टिक आहार असावा. अगदी लहानपणापासून आपली आई, म्हणजे अगदी प्रेग्नेंट असल्यापासून सुरूच असतो तो सतत संतुलित आहार. अगदी लहानाचं मोठं होईपर्यंत तो आहार. सगळेजण महाराष्ट्राची पद्धत तर खूप चांगली आहे, म्हणजे ती टिपिकल ती आपली थाळी आहे, ती वरून भात, लिंबू. मग असं कोणतं आपली आहार करायचा की सकाळी ब्रेकफास्ट काय करायचा, लंच, डिनर काय? बरोबर, तू सांगितल्याप्रमाणे हे सकस संतुलित आहार म्हणजे काय, तर तू जे आता सांगितलं महाराष्ट्रीयन जी पद्धत आहे आपली की सगळं आमटी, भाजी, पोळी, 2 प्रकारच्या भाज्या असतात, त्याच्यावर वरणावरती तूप घातलेलं असतं वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्याला सात्विक संतुलित आहार म्हणतात. पण एवढ्या रोज कॅलरीज आपण खाऊ शकत नाही. दिस इज नंबर 1. नंबर 2, एवढा वेळ कोणाकडे नाही. ओके, त्यामुळे हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरात जात नाही. पण जर आपण थोडेसे कॉन्शियस राहिलो आणि थोडासा जर अभ्यास केला तर आपल्याला या सगळ्याचं संतुलन गाठता येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सकाळ प्रोटीन रिच करू शकतो. म्हणजे इधर एक फॉर्ममध्ये किंवा उसळीच्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची सुरुवात करू शकता, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट या नावाचा अर्थ आहे ब्रेक युअर फास्ट. रात्रभर उपवास झालेला असतो आणि तो सकाळी आपल्याला मोडायचा असतो आणि त्याच्यासाठीच ब्रेकफास्ट हा करणं गरजेचं आहे. प्रोटीन रिच असावा,
त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असावे, तर थोडेसे ड्रायफ्रुट्स, भरपूर सारं पाणी, त्याच्यानंतर प्रोटीन, या सगळ्या गोष्टी सकाळच्या वेळामध्ये घेतल्या तरी चालतील. काही लोक म्हणतील की आम्ही सप्लिमेंट्स घेतो, तर तुम्ही सप्लिमेंट्स वापरले तरी सुद्धा चालतील. सप्लिमेंट्स वाईट नाहीत, त्याच्याबद्दल मी नंतर पुन्हा कधीतरी सांगेनच सगळं, पण जरी घेतले तरी सुद्धा काही हरकत नाहीये. त्याच्यात दुपारचं जेवण आपण म्हणजे सकाळपासून राजासारखा ब्रेकफास्ट घ्यावा असं म्हणतात. आता राजासारखा ब्रेकफास्ट घ्यावा म्हणजे काय, तर राजा खाताना फक्त एक 1 डिश मील खातो का, नाही, तर त्याच्या टेबलवर सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे न्यूट्रिएंट्स असतात. सो राजासारखा ब्रेकफास्ट म्हणजे क्वांटिटीमध्ये नाही तर क्वालिटीमध्ये तो घेणं अपेक्षित आहे. आणि हे सगळे न्यूट्रिएंट्स सकाळी जर गेले तर खूप चांगली गोष्ट असते, कारण की रात्रभर आपलं शरीर काम करत असतं आणि ती रिकव्हरी होण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट असतो. आणि त्यातच हे जर मिनरल्स, विटामिन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन हा जो घटक आहे तो जर व्यवस्थित गेला तर आपली रिकव्हरी चांगली होते आणि दिवस खूप एनर्जेटिक जातो आणि सारखी सारखी भूक होत नाही. मग दुपारी एखादी पोळी भाजी काय जे काय घरात केलेलं आहे त्या सगळ्या आपण थोडंसं कौशल्य लावून जर या गोष्टी मॅनेज केल्या की आज फळभाजी, उद्या उसळ, परवा काय प्रोटीन रिच काहीतरी चिकन किंवा पनीर, असं सगळं करत जर आपण दुपारचं जेवण घेतलं, नंतर इव्हिनिंग मध्ये आपण छोटंसं स्नॅक्स घेतलं, फळ किंवा मखाणे किंवा चणे किंवा काय म्हणतात त्याला लाया, या सगळ्या प्रकारच्या जर आपण असं काहीतरी छान स्नॅक्स घेतलं तरी चालणार आहे. चहा कॉफी खूप फेवरेबल नाहीये, पण एखाद दुसरा चहा कॉफीचा कप चालू शकतो दिवसभरामध्ये. आणि रात्री अतिशय हलका आहार घेणं अपेक्षित आहे. म्हणजे रात्री खूप जास्त लोक इथेच गफलत होते की रात्री आपण भरपेट जेवण करून झोपतो, पण रात्री चलनवलन कमी असतं, त्यामुळे आहार हा थोडासा कमी असावा. म्हणूनच इव्हिनिंग स्नॅक्स खूप महत्वाचे आहे. आणि इव्हिनिंग स्नॅक्स आपण घेतल्यानंतर रात्रीचा आहार थोडासाच असावा आणि त्याच्यानंतर तुम्ही लवकरात लवकर तुमचा दिवस संपवून एक 10 पर्यंत अंथरुणात जाणं अपेक्षित आहे. म्हणतात 6-7 वाजता पण रात्रीचं डिनर घ्यावं असं म्हणतात. अगदी सूर्यास्ताच्या आधीच घ्यायचा असतो खरं, पण ते शक्य होत नाही आजच्या जीवनशैलीमध्ये. तर सो आजकाल लोकमत मध्ये खूप सारे माझे लेख येतात, त्याच्यामध्ये रात्रीच्या भुकेवरती मी खूप छान लेख लिहिलेला आहे, तो जरूर तुम्ही वाचा. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत. पण सगळ्यात म्हणजे जागरणाला मी फेवर करत नाही. आपलं लवकरात लवकर काम आपण संपवावं, दिवस लवकर सुरू करावं, म्हणजे या गोष्टी होणार. निरोगी सुदृढ आयुष्य ते पाहिजे असेल, पण ते पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे. ते आपसूक आपल्याकडे चालत येणार नाही. आहार आणि व्यायाम म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीही असेल तर मनुष्य अगदी निरोगी आणि तंदुरुस्त सुदृढ राहू शकतो. मग ते कसं आम्ही ओळखायचं? ओळखायचं म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जो 80-20 रूल सांगितला आहे आपण बोलतोय, तर 80% फूड डाएट न्यूट्रिशन आपण त्याच्याकडे लक्ष देतोय आणि 20% जो आहे एक्सरसाइज तो तुमच्या BMI नुसार असला पाहिजे. आजकाल प्रत्येक डॉक्टरांकडे BMI मशीन्स आहेत आणि तो चेक केला जातो. जर BMI मशीन्स नसतील तर आपलं ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कुठले ना कुठले ॲप दिसतील ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा BMI कॅल्क्युलेट करू शकता आणि ते केल्यानंतर तुमच्या BMI नुसार एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. सो 23 इज अ आयडियल BMI. जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला कुठलेही एक्सरसाइज चालतील. 23 पेक्षा जास्त म्हणजे साधारण 25 ते 27च्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही खूप चांगले कार्डिओ एक्सरसाइज करू शकता, ज्याच्यामध्ये धावणे, पळणे, किल्ला चढणे, मॅरेथॉन्स रन करणे सगळं असू शकतं. त्याच्यानंतर जर तुमचा BMI ते 28 पेक्षा जास्त, 30 पेक्षा त्या दरम्यान असेल तर मग मात्र तुम्ही हलकं वॉक किंवा साधारणपणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेट ट्रेनिंग करू शकतो. आणि जर 30 पेक्षा जास्त असेल तर वॉटर वॉक हा एकच एक्सरसाइज मी सजेस्ट करते. पण हालचाल होणं गरजेचं आहे. सो चालण्यावरती माझं भयंकर प्रेम आहे. मी माझ्या सगळ्या क्लायंटला आणि मैत्रिणींना तेच सांगते, तुम्ही बाकी काही नाही केलं तरी तुम्ही चाला, कारण की आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणं करू शकतो, जाऊ शकतो आणि त्याच्यावर जर आपण भर दिला तर आय थिंक सगळ्या समस्या सॉल्व्ह होणार आहेत. फक्त चालण्याकडे जर लक्ष दिलं तरी सुद्धा खूप छान होईल. तर एक साधारण 30 to 45 मिनिटचं रोज जर छान वॉक घेतलं आय थिंक इट इज गुड. व्यायाम करतच असतो आपण, आहार पण घेतच असतो, पण कसं होतं ना आहाराच्या बाबतीत पण किंवा व्यायामाच्या बाबतीत पण की ही काकू सांगती, ही मैत्रीण सांगती, मग हे असं केलं, मग मी तसं केलं, मग तू पण तसं करून बघ, मग हे कसं योग्य आहे? हे सगळ्यात आपल्या बायकांची इथे चूक होते असं मला वाटतं, कारण की प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी आहे, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे
आणि खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कोणी व्हेजिटेरियन आहे, कोणी नॉन व्हेजिटेरियन आहे, कोणाला काय पचतं, कोणाला पचत नाही. तर कधीच मैत्रिणींनी एकमेकींना सजेशन देऊ नये असं मला वाटतं. आणि इथेच आहार मार्गदर्शक आणि आरोग्य सल्लागाराचा म्हणजे मदत घेणं गरजेचं आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे, मी काय केलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे जी आपल्याला नेहमीची सवय असते, सर्दी झाली की आपण मेडिकलमध्ये जाऊन घेतो, डॉक्टरांकडे जाण्याचा अर्धा तास आपण वाचवतो, तर तसा वाचवू नये असं मला सगळ्यांना सांगायचं आहे. कारण की तो जो आरोग्य सल्लागार आहे तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या जीवनशैलीनुसार सगळं डिझाईन करून देणार आहे, परमनंट सोल्युशन तुम्हाला देणार आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर तो तुम्हाला त्या पद्धतीने डिझाईन करून देणार आहे. आणि हे जी काय म्हणतात कला आहे ती प्रत्येक माणसाकडे नाही. आणि म्हणूनच एक्सपर्ट, स्पेशालिस्ट या गोष्टी जन्माला आल्यात. हार्ट स्पेशालिस्ट, स्किन स्पेशालिस्ट, सो आहार तज्ञ, त्याच्यासाठीच तो तज्ञ आहे कारण की त्याच्यात अभ्यास झालेला आहे. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली केलं तर माझ्या मते तुमचं स्वास्थ्य एकदा जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं आहार तज्ञाकडनं तर नंतर सारखी जायची गरज नाही. आणि तू मध्ये मगाशी म्हणली होतीस की वजन अडकतं, लॉक होतं. म्हणजे बरेच अशी समस्या असते की माझं वजनच कमी होत नाहीये, म्हणजे माझं वजनच वाढतंय किंवा ठराविक वयानंतर वजन वाढतच राहतं. आणि आजकाल कसं ते मोनोपॉज झालं, तर असं काही नसतं. इथे तुम्ही बघू शकता असंख्य रिझल्ट आहेत. वजन अडकत नाही, वजन आपण अडकवत असतो. आणि त्याच्यासाठी कॅलरी मॅनेजमेंट समजून घेणं गरजेचं आहे. तेच पदार्थ खाऊन आपण वजन कमीही करू शकतो आणि वजन वाढवू शकतो. पण ती जी कॅलरी मॅनेजमेंट आहे, म्हणजे मला डाएटला हे चालतं म्हणून मी खाते, मग तुम्ही खाल्ल्यानंतर त्या कॅलरी फ्री थोडीच आहेत, त्या कॅलरी जास्तच आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्याचा रिझल्ट वाढलेलाच असणार आहे. पण ते जर मापातच खाल्लं तर मग मापात खाल्लं तर तुमचं वजन कमी पण होणार. सो हे जे सगळ्यात महत्वाचं सिक्रेट आहे ना, हे एकदा तुम्ही जाणून घेतलं की तुमचं वजन तुमच्या हातात, आयुष्य तुमचं आरोग्य तुमच्या हातात. म्हणजे मी नेहमी म्हणते, जसं वामनराव पै म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं मी म्हणते तूच आहे तुझ्या आरोग्याचा शिल्पकार. खरंच आहे. एवढ्या छान गप्पा आपल्या रंगत आल्या. म्हणजे गप्पा का म्हणतीये मी, काय सहज बोलता असे चर्चा होती ना, तशी चर्चा झाली की ते लोकांच्या जास्त मनात बसतं. बरोबर. म्हणजे खूप ऐकत असतो की फॅट लॉस, वेट लॉस, म्हणजे नक्की काय असतं, दोन्ही मधला फरक काय आहे? ओके, तर सगळ्यात महत्वाचं वेट लॉस आणि फॅट लॉस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे आता इथं समजणं आपण गरजेचं आहे. वजन कमी करायचं असेल तर तू काहीही कोणा तज्ञाची मदत न घेता पण घरात गप्प बसली, 8 दिवस काही खाल्लं नाही, पाणी पिलंस तरी सुद्धा तुझं वजन कमी होणार आहे. पण दॅट इज नॉट द हेल्दी वेट लॉस. पण तो वेट लॉस आहे का? तो येस, तो वेट लॉस आहे. पण फॅट लॉस नाही येतो, कारण की अशा वेळेला या उपासमारीमध्ये शरीर स्टार्वेशनमध्ये जातं, शरीर एनर्जी कन्झ्युम करून ठेवतं, त्यामुळे विकनेस येतो आणि चक्कर येऊन ते जे उपोषण वगैरे करतात आपण बघतो बघ की ज्याच्यामध्ये चक्कर येते, आजारी पडतं. तर तेव्हा काय झालेलं असतं, तर शरीरामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं असतं आणि स्टार्वेशनमुळे आपल्याला हा विकनेस आलेला असतो. तर असा वेट लॉस कधीही करू नये, याला वेट लॉस म्हणतात. पण हा वेट लॉसची ही एक बाजू झाली, चुकीचा वेट लॉस, याच्याबद्दल बोलू. आता रेक्टिफाईड वेट लॉस म्हणजे काय, तर तुम्ही फक्त स्वतःच्या मनाने काहीतरी करताय, थोडंफार ज्या 1000 कॅलरीज मी आदल्या दिवशी खात होते तर मी आता 500 कॅलरी खायला लागले. तर तू रोजच्या 500 कॅलरी वाचवल्यात, सो तू आठवड्याभराच्या तेवढ्या कॅलरी वाचवल्यात, म्हणजे साधारण म्हणजे तुझा 1-1.25 किलो वजन कमी होतं दर आठवड्याला. सो त्याला वेट लॉस म्हणतो. पण त्याच्यामध्ये आपण तज्ञांच्या मदतीने जर केलेला नसेल तर तो नुसताच वेट लॉस होतो, जो सगळेजणांनी ट्राय केलेला आहे. कारण की तो महिनाभर राहतो आणि त्याच्यानंतर तो गायब होतो आणि परत वजन वाढतो, बरोबर. ह्याला वेट लॉस म्हणतात की तो टेम्पररी असतो. पण फॅट लॉस म्हणजे काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर काम करावं लागतं, तुम्हाला त्या पद्धतीचा प्रोटीन रिच आहार घ्यावा लागतो. फॅट लॉस करायचं आहे म्हणजे काय करायचं, तर प्रोटीन इंटेक वाढवून मसल गेनिंग करायचंय आणि फॅट कमी करायचं. फॅट्स आणि मसल हे एकमेकाला प्रपोर्शन आहे. जेव्हा मी आहारामधलं प्रोटीन वाढवते, मी प्रोटीन खाऊन त्याच्यानंतर काम पण करते, म्हणजे मी व्यवस्थित एक्सरसाइज करते, वेट ट्रेनिंग करते किंवा तत्सम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक्सरसाइज करते. अशा वेळेला जो होतो तो फॅट लॉस, वेट लॉस बेस्ट असतो. आणि आय थिंक दॅट इज द आयडियल फॅट लॉस, वेट लॉस. सो वेट लॉस आणि फॅट लॉस हे दोन पैलू मी सांगितलेत. तर नेहमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस हा चांगल्या पद्धतीने करू शकता. ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे स्वतःचेच गुरु होऊन स्वतः प्रयोग करत असतो. आणि तिथे असं बरेच वेळा होतं की आपल्याला काहीतरी तुटकी मुटकी माहिती असते, आपण
काहीतरी युट्यूबवर बघतो, काहीतरी करतो आणि त्याच्यानंतर ते केलं पण जातं 1-2-3 आठवडे आणि त्याच्यानंतर ते 3-4 आठवड्यामध्ये बंद पडतं आणि मग त्याच्यानंतर आपल्यालाच काहीतरी त्रास होतो. मग घरचे म्हणतात जाऊ दे बाई, तू आपलं खायला लाग, ते काय करू नकोस आणि सगळं केलेलं बंद पडतं आणि काय 2-4 किलो वजन कमी केलं ते पटकन वाढतं. तर म्हणून स्वतःच वाटतं. हा, आणि ते कारण की ते चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं, ते समजून उमजून केलेलं नसतं. समजून उमजून जर गोष्टी केल्या तर त्या टिकतात आणि माझ्याकडे गेली अनंत वर्ष लोक कमी पण करतात वजन आणि टिकवून पण ठेवतात. हे खरं आहे, पण ते सिक्रेट जाणून घेणं गरजेचं आहे. ते मी आज तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर पण केलं. छान आहे. थोडे छोटे टिप्स देखील खूप महत्वाचे असतात आणि बरेच समज आणि गैरसमज असतात. व्यायाम असू दे, आहाराचे असू दे, ते काय असतात? वेट लॉस करताना सगळ्यात मोठं 1-2 ते 3 महत्वाचे गैरसमज आहेत. त्याच्याबद्दल मी बोलेन की पहिले तर मला उपाशी राहावं लागेल. वेट लॉस करताना उपाशी राहायचं नसतं, हा सगळ्यात पहिला नियम मी सांगते. उपास करून जर वजन कमी केलं तर मी सांगितलं काय होतं. सो उपास न करता, उपाशी न राहता कॅलरी मॅनेजमेंट करून आपण 4 to 6 मील्स घेऊन वजन कमी करू शकतो. दिस इज नंबर 1. नंबर 2, मला माझं फेवरेट फूड सोडावं लागेल. तर आता आपल्याला इथं स्वतःला एज्युकेट करणं गरजेचं आहे की फेवरेट फूड हे जर कॅलरी रिच असेल तर ते सध्या आपल्याला कॅलरी मॅनेजमेंटमध्ये जर बसत नसेल तर ते आपल्याला खायचं नाहीये आणि जरी आपण ते खाल्लं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते मॅनेज करायचं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं फेवरेट फूड सोडून नाही द्यायचंय, नक्कीच निश्चित खायचंय, पण प्रमाण, त्याची काय म्हणतात त्याला, आपण किती खातो याचं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक प्रश्न विचारायचा. हो, येस. कारण कसं असतं ना, काय ऐकायचं म्हणजे की 2-2 तासाला खायचं की दिवसात फक्त 2च टाईम 45 मिनिटात, म्हणजे नक्की आम्ही करायचं. तर आता इथे सगळ्यात महत्वाचं डॉक्टर दीक्षितांनी सांगितलंय हो की तुम्ही 2 वेळेला खा. आता डॉक्टरांनी सांगितलंय, पण डॉक्टर तुम्हाला बघायला नाही येणार की तुम्ही 2 वेळेला किती खाताय. ओके, बिचारा त्यांनी त्यांच्या सायंटिफिकली गोष्टी सांगितल्या, पण लोकांना जसं जसं समजलं त्यांनी तसं समजून घेतलं आणि केलं. मग ते कोणाला डाएट पटलं किंवा कळलं आणि कोणाला कळलं नाही. तर मला असं सांगायचंय की इथेच आपण ना नुसतं जे इकडे काहीतरी सांगतात तिकडे काहीतरी सांगतात तर ते फुकट मिळतंय असं न करता तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावं. दिस इज नंबर 1. नंबर 2, दर 2 तासाने खाणं कोणाला शक्य नाही, म्हणजे प्रॅक्टिकल नाहीये. 8 दिवस करू आपण, पण त्याच्यात तर शक्य नाही. त्यामुळे 4 वेळेला आपण माणूस साधारणपणे खातो. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक आणि रात्री जेवण. मी म्हणते 4 मील्स मेन, आणि जर तुम्हाला मध्ये मध्ये भूक लागली तर एखाद दुसरं स्मॉल मील्स, 6 म्हणजे 4 to 6 मील्स मी म्हणलेले. त्या पद्धतीने पण आपण आपला वेट लॉस डिझाईन करू शकतो. आणि मिथ नंबर 3 सगळ्यात महत्वाचं की मला खूप क्लिष्ट एक्सरसाइज करूनच वजन कमी होतं. हे लहानपणापासून आपल्या मेंदूवरती काय म्हणतात आपणच आघात केलेले आहेत. तर असं काही नसतं. क्लिष्ट एक्सरसाइज हे फक्त थोड्या काळासाठी होतात, नंतर ते बंद पडतात. त्यामुळे असे कुठलेही व्यायाम करायचे नाही की जे तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही. सो मगाशी मी जसं म्हणलं, चालणं कायम ठेवा आणि स्वतःला सुरू करा. चालणेच उत्तम उपाय. खरंच चालणे हा सगळ्यात उत्तम उपाय. सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतात, म्हणजे स्त्री पुरुष अगदी वयात येण्यापासूनच्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की, आणि वयात येतानाच ते एवढे सगळे काळजी घेत असतात की आपलं वजन वाढलं नाही पाहिजे. बरोबर, तिथूनच सुरुवात होती. बरोबर, म्हणजे अगदी महिलांचं पण वय वाढतं, वय वाढताना मग नाही त्याचे वजन वाढतं, कमीच होत नाही, असे अनेक प्रश्न असतात. काय सांगा, आधी सुरुवात आपण तरुणाईपासून सुरू. ओके, सगळ्यात महत्वाचं आपण तरुणाईपासून बघितलं तर कुठल्याही वेट लॉस प्रोग्रामसाठी जेंडर किंवा हेल्थ कंडिशन अजिबात मॅटर करत नाही, हे मला इथे सांगायचं आहे. कारण की वेट लॉसचा एकच फंडा आहे, तो म्हणजे कॅलरी मॅनेजमेंट. कॅलरी इन वर्सेस कॅलरी आउट हे तुम्ही कुठल्याही वयात कुठल्याही जेंडरला करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता. सो कॅलरीजवरच काय असं, कारण की आहारावरतीच वजन आहे. आपण एक्सरसाइज दिवसातून एकदाच करतो, पण आहार किती वेळा घेतो? 3 ते 4 वेळा. त्यामुळे आपलं सगळं लक्ष आहाराकडे असणं गरजेचं आहे. आणि एक्सरसाइज हा एकदाच होतो, त्यामुळे त्याला तेवढंच वेटेज द्यायचंय. म्हणून मी सुरुवातीपासून म्हणते 80-20 रूल. 80% फूड डाएट न्यूट्रिशन विच इज कॅलरी बेस, आणि तो कॅलरी इन आणि कॅलरी आउटचं जे गणित आहे ते जर व्यवस्थित बसवलं तर कुठल्याही वयोगटामध्ये आपल्याला वजन कमी करता येतं. तरुणाईचं बघायला गेलं तर त्यांचं फास्ट फूड, क्विक फूड खूप जास्त असतं, जे 100% कॅलरी रिच आहे.
म्हणजे गरजेपेक्षा कॅलरी जास्त जातात आणि शरीराला पोषण मिळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर 10 रुपयांची जी डेअरी मिल्क आहे त्याच्यात 500 कॅलरीज आहेत. तुम्ही बघा आता 500 कॅलरीज म्हणजे जर मी हेल्दी वेनी बघायचं झालं तर 2 पोळी किंवा 2 फुलके किंवा एखादी भाकरी, 2 प्रकारच्या भाज्या, थोडासा भात वाटीभर आणि कोशिंबीर, या सगळ्याच्या कॅलरीज 500. आता कॅडबरीने पोट भरणार आहे का त्या ताटाने पोट भरणार आहे हे मॅटर करतं, बरोबर आहे. सो म्हणूनच सतत तू जसं म्हणते की कॅलरी तर कॅलरी इन आणि कॅलरी आउट याचं जर गणित आपण बसवलं तर ते वजन कमी होणार आहे. म्हणजे मी डेअरी मिल्क पण खाणार, म्हणजे मी 500 कॅलरी खाणार आणि मी जेवण पण करणार, मग त्या आठवड्यात कसं वजन कमी होणार. त्यामुळे कॅलरीचं गणित तरुणाईपासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत लागू आहे. आणि माझ्याकडे आत्तापर्यंत ह्या 15-20 वर्षांमध्ये भरपूर सगळ्या प्रकारच्या वयोगटातली मुलं, मुली, बायका, पुरुष, नंतर वयस्कर माणसं ही सगळी येऊन त्यांनी वजनं कमी केलेली आहेत. आणि सांगायला छान वाटतं की कॅलरी मॅनेजमेंट करून केलेली आहे. स्वतःच्या जीवाला जास्त आता गुडघेच दुखत असतील आणि वजन कमी करायला सांगितलंय, तो मनुष्य कसा काय एक्सरसाइज करणार, नाही करू शकत. सो माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांनी फक्त कॅलरी मॅनेजमेंट करून वजन कमी केलं आहे आणि तेच गणित आपण शिकणं गरजेचं, तेच समजणं खूप गरजेचं आहे. सो मला सगळ्यांना सांगायला आवडेल की जर आपण रोजच्या जेवणातनं एक 500 ते 1000 कॅलरी जर आपण कमी खाल्ल्या दिवसाच्या, म्हणजे जर तुम्ही 2 पोळी खात असाल तर तुम्ही एखादी पोळी खाल्ली, तुम्ही रात्री जेवत असाल तर त्याच्याऐवजी फलाहार केलात किंवा स्प्राउट्स खाल्ले किंवा प्रोटीन रिच काहीतरी खाल्लं तर ॲटोमॅटिकली रोज थोड्या कॅलरी सेव्ह होणार आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या 7000 कॅलरी सेव्ह होतील आठवड्याच्या, म्हणजे रोजच्या साधारण 500-1000, आठवड्याच्या किंवा 10 दिवसांच्या 7000 कॅलरी ज्या दिवशी आपण सेव्ह करू त्या दिवशी तुमचं 1 किलो वजन कमी होणार आहे. सो मी माझं सिक्रेट कधी खायचं, मग मी माझं सिक्रेट घेतलेलं आहे. आता या कॅलरीज मध्ये गोड बसतं म्हणजे काय तर कॅलरी रिच आहे. म्हणजे एक गुलाबजाम 200-300 कॅलरीज आहे. मग तुम्हाला जर 2 पोळी खाणार असेल तर 1 खायला लागेल. सो हेच मॅनेजमेंट केलं तर माझ्या मते तुम्ही अगदी गुलाबजाम काय बिर्याणी खाऊन सुद्धा वजन कमी करू शकता. आता तुम्ही तरुणाईबद्दल आपण बोलतोय कारण बसून बऱ्यापैकी सगळं आजकाल काम असतं, वर्क फ्रॉम होम वगैरे किंवा बऱ्यापैकी बसूनच काम, मग त्यांनी काय करायचं. बसून काम आहे त्यामुळे आपल्या तोंडावर ताबा असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी सकाळपासून जसं मगाशी सांगितलं प्रोटीन रिच गोष्टी जर ठेवल्या तर सारखी भूक होणार नाही. साखर बंद करा किंवा कमी करा, त्याने क्रेविंग्स कमी होतील आपले. आणि जर व्यवस्थित घरातलं अन्न व्यवस्थित फास्ट फूड क्विक फूडच्या ऐवजी जर ठोस काही खाल्लं, प्रोटीन रिच खाल्लं तर माझ्या मते क्रेविंग्स नाही होत. मग बैठक काम असलं तरी सुद्धा दे कॅन मॅनेज देअर हेल्थ आणि वजन पण कमी व्हायला मदत होऊ शकते जर कॉन्शियस असतील तर. ठराविक वय वाढताना वजन वाढतंच असं समज असतं, म्हणजे मोनोपॉज. येस. आता ते झालं असतं की सोशल मीडियावरती इतक्या जास्त मोनोपॉजच्या गोष्टी बाहेर येतात त्यामुळे जी अज्ञानी स्त्री होती तिला पण संज्ञान केलं जाते. ओके, सो चांगली गोष्ट ती संज्ञान होतीये, पण प्रत्येकीला मोनोपॉजचा असा काहीही फरक पडत नाही. तो मानसिक आजार मी म्हणेन पहिल्यांदा असतो, मोनोपॉज नाही असं नाही. पण मला मोनोपॉज झाला म्हणजे ते असं झालं की केळाचं साल दिसलं म्हणजे मला आता घसरलंच पाहिजे, तर ते तसं देता कामा नाही. एवढंच फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. मोनोपॉज ही एक अशी मधली घटना आहे बाईच्या आयुष्यातली की जेव्हा मासिक धर्म आपला बंद पडत असतो आणि ते एका वेगळ्या पद्धतीचे शरीरामध्ये बदल होतात, तेव्हा फक्त स्वतःचा आहार विहार पीस ऑफ माइंड गोष्टी सांभाळायच्या असतात. आय थिंक तेवढं जरी सांभाळलं तरी सुद्धा इट इज गुड. छान वाटलं बोलताना, म्हणजे सगळं हे आरोग्य असू दे, व्यायाम असू दे, ते तर सगळं झालं बोलणं. पण एक महिलांचं मला खरंच कौतुक वाटतं की प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली म्हणली तरी चालेल. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, स्वतःला सिद्ध करायची पद्धत वेगळी आणि छान वाटतं. म्हणून नीलम टॉक शोच्या माध्यमातून महिलांना मी जास्त प्राधान्य देते आणि त्यांचं कार्य, त्यांचं कौतुक समाजापुढे सगळ्या समाजालाही कळू देत हा छोटासा माझा प्रयत्न असतो. आणि खूप छान वाटलं. दीपाली मस्त, गीताली मस्त वाटलं एकदम की छान, म्हणजे असं छानच वाटलं की महिला एवढं छान करतात. आणि ऍक्च्युली कसं असतं फोकस जिथे बायका ठेवतात, म्हणजे कुठल्याही हातात जर काम घेतलं तर ते तडीत न्यावं ही फक्त क्षमता माझ्या मते तरी महिलांच्यातच आहे आणि त्या पद्धतीने काम मी करते. खूप छान मस्त वाटलं. सगळं संतुलित आहार सगळे घेतात, प्रयत्नही करत असतात, घेतही असतात, पण कुठेतरी काहीतरी कमी वाटते. ओके, मग ती कमी कशी पूर्ण करायची.
आता इथे ॲज अ सर्टिफाईड न्यूट्रिशन कन्सल्टंट मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सप्लिमेंटेशन हा एक अविभाज्य घटक आहे आयुष्यातला. चालतो का? सगळ्यात महत्वाचं हा एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जसं कोविड नंतर आपण काही गोष्टी एक्सेप्ट केल्या, तसं आता या 20व्या शतकामधलं जर तुम्ही एखादी गोष्ट मला म्हणालात तर सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला रोजच्या जेवणात नाही मिळू शकत, कारण की तेवढा वेळ कोणाला नाहीये, तेवढी चौकस बुद्धी लावायला आपल्याला समज नाहीये तेवढी. तर त्यामुळे जर आपल्याला सप्लिमेंटेशन घ्यायला लागलं तर त्याची काही हरकत नाहीये. बिकॉज इंडियामध्ये जे काय सप्लिमेंटेशन दिलं जातं, म्हणजे सप्लिमेंटचा अर्थ काय आहे, तर पूरक आहाराला मला सप्लिमेंट करायचंय. म्हणजे मला जी माझी उत्तरपत्रिका त्याला मला सप्लिमेंट जॉईन करायचे. मी तुमचं जेवण कमी नाही करते, मी तुमच्या जेवणाला पूरकता जॉईन करते. म्हणूनच सप्लिमेंटेशन हे कायमच आपल्याला मदत करतात. हा जो महत्त्वाचा भाग आहे हा सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे. सप्लिमेंटेशनमध्ये जे आपल्या जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात मल्टीव्हिटॅमिन किंवा वुमेन हॉर्लिक्स आजकाल आलं आहे किंवा नॉर्मल बोर्नव्हिटा आलेलं आहे, हे सगळं काय आहे, हे सगळं सप्लिमेंटेशन आहे. आणि हे सप्लिमेंटेशन जरी आपण आपल्या रोजच्या रेकमेंडेशननुसार जर ॲड केलं तर ते व्हॅल्यू ॲडिशनच आहे. त्याचे कुठलेही साईड बेनिफिट म्हणजे इफेक्ट नाही आहेत, त्याचे बेनिफिट्सच आहेत. कारण की हे सगळे सप्लिमेंट्स इंडियन गव्हर्नमेंट कायम अप्रूव्ह करतं. त्यामुळे ॲज अ ग्राहक आपण जेव्हा ते विकत घेतो मेडिकलमधनं किंवा कोणाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, तर सगळ्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फूड अँड सेफ्टी ड्रग्स असोसिएशनचा त्याच्यावर शिक्का आहे का, आणि तो असेल म्हणजे गव्हर्नमेंटने त्याला अप्रूव्ह केलेलं आहे इंडियन गव्हर्नमेंटने, आणि आपण ते सेफली कन्झ्युम करू शकतो. एवढाच मी सगळ्यांना मेसेज देईन अबाउट सप्लिमेंटेशन. आणि नेहमी सप्लिमेंटेशन हे कोणा तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच घ्या. हा घेतो तो घेतो म्हणून मी घेतो असं करू नका. तुमची गरज वेगळी, तुमची शरीराची ठेवण वेगळी, आहार पद्धती वेगळ्या, आणि तज्ज्ञाप्रमाणे तो सल्ला घेऊन आपण तो पुढे नेलं गरजेचं. प्रत्येकाच्या मनात आरोग्याविषयी, व्यायामाच्या विषयी, आहाराविषयी भरपूर प्रश्न असतात आणि भरपूर प्रश्नांची उत्तरं गीतालीने खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेले आहे. जे आता आपल्या नीलम टॉक शो बघताय त्या रसिक प्रेक्षकांना काय सांगणार, आहाराबद्दल काय आता हे तर सगळं सांगतच आले, तरी पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न काय सल्ला देणार? अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आपण छान तर आपलं कुटुंब छान, हे सगळ्यांनी प्रत्येकाने स्त्री असू दे पुरुष असू दे यांनी मनावर बिंबवणं गरजेचं आहे. कारण की एक जर व्यक्ती घरातली आजारी असेल किंवा अनहेल्दी असेल तर त्याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. तर सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या स्वास्थ्याला महत्त्व द्या. चांगल्या सवयी ज्या आहेत, असं नाही की आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला माहिती आहे चांगल्या सवयी काय, तर थोडंसं लवकर उठणं, रोज एक 20-30 मिनिटाचा एक्सरसाइज करणं, थोडंसं मेडिटेशनला बसणं, चांगलं खाणं, बाहेरचं कमी खाणं, साखर कमी खाणं, या थोड्याशा गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे, तो पण घरातलंच करायला पाहिजे. आजकाल आपण क्विक काहीतरी करायला म्हणतो, क्विकच्या मागे पळून आपल्याला काहीही मिळणार नाही. तर घरातलं होममेड जे काय केलेलं आहे ते सगळं त्याचा आस्वाद घेऊन तो ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये आपण 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. एक छोटीशी टिप आहे. दुपारचं जेवण हे शक्यतो घरातलंच असावं, बाहेरचं असेल तर कमीत कमी वेळा असावं एवढं माझं सजेशन आहे. नेहमी जेवणामध्ये प्रोटीन रिच गोष्टी तुम्ही ऑर्डर करा. जर बाहेर असाल तर घरामध्ये करताना तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. काय होतं आपण प्लॅनिंग करत नाही आणि जे समोर भाजी दिसेल ती घ्यायची आणि ती करायची. करता बाई शिकली प्रगती झाली म्हणतात, तर त्या पद्धतीने आपण थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिड इव्हिनिंग स्नॅक्स जे आहेत त्याच्यामध्ये चुरमुरे येत नाहीत. वेगवेगळ्या लाया घ्या, मखाणे घ्या, फळं घ्या, फुटाणे घ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऍड करणं अपेक्षित आहे. संध्याकाळचं इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजे 5 ते 7 या वेळामध्ये घेतलेलं हे जे स्नॅक्स आहे ते गरजेचं आहे. कारण की जर तेव्हा जर आपण खाल्लं नाही तर मग मात्र रात्रीच्या जेवणावर सगळेजण तुटून पडतात. आणि रात्री जेवल्यानंतर तेच जेवण घेतल्यानंतर अर्ध्या तासात झोपायचं असतं, मग ते सगळं वर येतं, मग करपट ढेकर, मळमळ, मग माझी ऍसिडिटीच झाली, मग मला या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ते करायचंय. म्हणजे इव्हिनिंग स्नॅक्स खाल्ल्यानंतर रात्रीचा डिनर हा हलका असावा, थोडासा असावा, जेणेकरून झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये 1 तासाचं अंतर जरी ठेवलं तरी सुद्धा डायजेशन चांगलं होईल. शतपावली शक्य असेल तर घ्या, बाहेर जायला वेळ नसेल तर घरातल्या घरात थोडंसं घ्या. आणि झोपण्याआधी एक अर्धा तास तरी तो जो मोबाईल आहे 1, 2, 3, 4 प्रत्येकाकडे तो थोडा बाजूला ठेवा. कारण की तो जो प्रकाश असतो मोबाईलचा तो सतत आपल्या डोळ्यावर आल्यामुळे ज्या प्रकारचे केमिकल्स रिलीज व्हायला पाहिजे झोपण्याच्या आधी ते होत नाहीत. त्यामुळे आजकाल झोप न येण्याची समस्या पण खूप वाढलेली आहे. का तर आपल्याला वेळ रात्री मिळतो आणि आपण
स्क्रोल करत बसतो आणि झोप लागत नाही आणि झोप नीट नाही झालाय सध्या आणि झोप नीट झाली नाही की मग सकाळचा दिवस परत दुसरा दिवस वाईट जातो. तर एवढ्या थोड्याशा गोष्टी, खूप नाही मी म्हणणार, कारण की मोबाईल खूप वेळ आपण जास्त लांब नाही ठेवू शकत, पण ऍटलीस्ट झोपण्याच्या आधी अर्धा पाऊण तास तो बाहेर ठेवला तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी आपण मॅनेज करू शकतो. आणि अशाच गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्या प्रॅक्टिकली मी काहीतरी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही काहीतरी म्हणणार की आम्हाला माहिती जमणार नाही. तर जे जमेल असंच मी सांगितलेलं आणि ते नक्की आवश्यक तुम्ही करा. बरोबरच सांगितलं की त्याला की जे जमेल, कारण बऱ्यापैकी सोप्या शब्दात त्यांनी सगळी व्यवस्थित आपल्याला माहिती सांगितली की आपली दिनचर्या कशी असावी, आहार, व्यायाम, म्हणजे निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी हे खूप उपयुक्त टिप्स आपल्याला तिने दिलेल्या आहेत. आणि सुरुवातीला जशी म्हणली की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, मामनराव पैचं, तसं तूच आहे तुझ्या आरोग्याचा शिल्पकार. सो नीलम, थँक्यू सो मच, तू मला संधी दिलीस आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या व्ह्यूअर्सपर्यंत या गेल्या, त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि तुझं मनापासून आभारी आहे की नीलम टॉक शो मध्ये आली, तुझे विचार मांडले. आरोग्य सल्लागार काय, तो विषय एक माझ्यासाठी पण वेगळा विषय होता रसिक प्रेक्षकांसाठी, आणि तुझा वेळ दिला नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींच्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो.